मला काही झालेलं नाहीये, मी फक्त घसरलो जरा. घसरला काय? घरात घसरलात म्हणून ठीक आहे, बाहेर ट्रक समोर घसरला असतं तर किती पडलं असतं? वहिनी अहो किती अभद्र बोलताय. येतो मनात. नाही वंच सगळं चांगलं होईल. एखाद्याचा अपघात झाल्यावर चांगलं कसं होत असतं ग विजू? हा, एक तर त्यांच्या राशीत लिहिलंय आज अपघात होणार, मनात येत नाही का? काळजी वाटत नाही का आई साहेब? हे बघा, मला काही झालेलं नाहीये. मी काय करतो, एक काम करतो, मी पटकन जाऊन येतो. एवढं कुठे जाणार आहात तुम्ही? माझं जरा काम आहे. मग मी करतो ना ते काम. तुम्ही आज घराच्या बाहेर पडायचं ना. नाही नाही, अरे तुझ्याच्याने नाही जमणार, ते मलाच गेलं पाहिजे. बरं मी करू शकते का तुमचं काम? काही इंग्लिश टॉकिंग वगैरे करायचंय का? बोलायचंय का? नाही, इंग्लिशच आहे पण बोलायचं नाहीये. मी येतो जाऊन. पण मग तुम्ही उद्या करा ना ते काम भाऊजी. शैला त्याला वर घेऊन जा. ते तर उगाच बाई एक करता दोन व्हायचं. ऐकताय ना तुम्ही आईसाहेब काय म्हणतात? चला. हो, अरे पण मला काही झालेलं नाहीये, मला सोडा. का असं करताय तुम्ही? नाही, तुम्ही मला सोडलत नाही ना तर मी आंदोलन करेन. वर खोलीत करा ना. पाया पडते मी तुमच्या. तुम्हाला म्हणजे कुंकवाची शपथ आहे. का असं करताय तुम्ही? बाबा, आजचा एक दिवस नाही. एक दिवस काय? चला चला चला. ऐका 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 ऐका. एका वेळी एका पायरीवर एकानंच उभं राहायचं. सगळ्यांनी गोंधळ घालू नका. चला एकेकाने चला. चला थांबा. कळलं तुम्हाला? हो चला. त्यांचं म्हणणं कळलं. चला एकेकाने वर चला. मी जाऊन आई मी भाजी घेऊन आलोय. आलो ग माझं लेकरू. लेकरा भाजी ठेव खाली. आधी त्या जयंताकडे बघ. हा बघ बघ जरा बघ. यात काय नवीन? हे असेच असतात. अरे बाबा बघ, म्हणजे त्याच्याकडे नाही रे. त्याला घेऊन वर जा. ऐकत नाहीये कोणाचं तो. एवढंच ना काका या. चला. नाही मी तुम्हाला सांगत नाहीये, मी तुम्हाला नेतोय. चला. काय? अरे नेतोय. साइड सब कुछ. साइड सब कुछ. सावकाश सावकाश. काय? मला काय झालेलं नाही. सोडा हे. अरे काय लावलंय? सुटलो बाबा एकदाच. अरे 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 काय लावलंय हे? सोडा मला. सोडा. अरे मला काही झालेलं नाहीये. काय झालं? मला खाडखुड खाड असा आवाज आला. काकांच्या हाडांचा असेल. काय? बाबा पडले जिन्यावर. अरे मी काही पडले बिडलेलो नाहीये. मी वाटलं जिन्यावरून चालून दाखवतो. यांना ना डांबून ठेवायला पाहिजे. यश अजिबात बाहेर सोडू. अरे काय? मला सोडा द्या. मला जाऊ द्या ना. सोडा. नाही 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 काका, तुम्ही आज प्लीज कुठेही जाऊ नका. आज ना सगळ्यांचं सगळं भविष्य खरं ठरतंय. हो, आणि तुम्हाला तर दोनदा प्रचिती सुद्धा आली. मग अशी ती फ्रेम पडली आणि आता तुम्ही पडलात. दोनदा घरातल्या घरात अपघात झाला. पेपरवाल्यांनी खरं खरं भविष्य छापायचं ठरवलेलं दिसतंय. हो पप्पा, आज माझं सुद्धा भविष्य खरं ठरणार. आज माझ्या स्वप्नातला राजकुमार येणार आहे. प्लीज काका तुम्ही कुठेही जाऊ नका. स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा दत्त घेणार आहात. प्लीज प्लीज. सगळं करूया. मी इथे लांब नाही, इथे कोपऱ्यावरती जाऊन येतो. गेलो आणि हा गेलो. भाऊजी आलो. कोपराच काय मी उंबरठा ओलांडू देणार नाही घराचा. अरे मला ना, मला काही झालेलं नाहीये. हे बघा, मी वाकडा होऊ शकतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.